नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न इथं आपण बरेच सेशन्स कंडक्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आन्सर रायटिंग असेल, बुक रिव्ह्यू असेल, इव्हन आपली पॉलिटीची जी थेरीची सिरीज चालू आहे। तर विद्यार्थी प्रिय अशी जी काही पुस्तकं आहेत त्याची बुक रिव्ह्यू सिरीज आपण इथं घेत होतो आणि ही पुस्तकं तुम्हाला फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर तुमच्या विद्यापीठीय परीक्षा असतील किंवा तुम्ही सेट नेट देत असाल तर तिथं तुमचे जे सब्जेक्ट आहे तिथं ही पुस्तकं तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। तर याच्यामध्ये व्ही पाटील सरांचं जे महाराष्ट्राचा इतिहास आहे हे पुस्तक आज आपण इथे बघणार आहोत। तुमची जी राज्यसेवेची परीक्षा आहे, इवन राज्यसेवाच नाही तर कंबाईनची परीक्षा असू द्या, पूर्व परीक्षा असेल, मुख्य असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल, राज्यसेवा मुख्य असेल, सगळीकडेच आपल्याला विथ स्पेशल रेफरन्स महाराष्ट्राचा विचारला जातो। म्हणजे महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ना तो तुम्हाला थोडक्यात माहित असून चालत नाही, तर अगदी डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास इथं माहित असायला पाहिजे। तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी परिपूर्ण असं एक पुस्तक आपण इथे आज बघणार आहोत। व्ही पाटील सर त्याचे लेखक आहेत। ही सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील। त्याच्यामध्ये तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जा। एमपीएससी सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट सर्व्हिस पूर्व परीक्षा, ज्याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2, स्टेट सर्व्हिस मुख्य परीक्षा आणि ऑप्शनलचे सब्जेक्ट अशी सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील। याच्यामध्ये जर तुम्ही हिस्ट्री कॅटेगरी मध्ये गेलात तर हिस्ट्री कॅटेगरी मध्ये तुम्हाला भरपूर पुस्तकं मिळत आहेत, जसे की व्ही पाटील सरांचं 19व्या शतकामधील महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास असेल किंवा हुकुमचंद जैन सरांचं पुस्तक आहे, वतू देशपांडे सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या पूर्व परीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक खूप छान आहे, जिथून तुमची वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तयारी होऊन जाते। ठीक आहे। त्याच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास मुद्देनिहाय परामर्श व्ही पाटील सरांचं पुस्तक आहे। आर एस शर्मा सरांचं प्राचीन भारत आहे। तर हिस्ट्री ऑप्शनल सोबतच तुमच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी इतिहास विषयासाठी भरपूर अशी चॉईस तुम्हाला इथं आहे। यापैकी एक 4 ते 5 पुस्तकं तुमच्याकडे असलीच पाहिजेत। आता तुम्ही म्हणाल की मॅडम एका पुस्तकावर नाही चालणार का? लक्षात घ्या, आत्ताची परीक्षा पद्धती पाहता एका पुस्तकावरती जर आपण राहिलो तर खूप जास्त मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे जर पेपर सेट झाले आणि थोडंसं व्हॅल्यू ॲडिशनल कंटेंट आपल्याला विचारलं तर तिथं आपल्याला अडचण येऊ शकते। ठीक आहे। त्याच्यामुळे जे सोर्स आहेत ना ते सोर्स तुम्ही थोडेसे वाढवा आणि चांगल्या नामांकित लेखकांची पुस्तकं वापरा, तुम्हाला पेपरमध्ये खूप चांगला स्कोर करता येईल। ठीक आहे। ओके, चला तर आपण बुक रिव्ह्यू सिरीज कडे आपल्या वळूया। बघा, आता हे पुस्तक महत्वाचं का आहे सगळ्यात मेन आपण इथं बघूया की बाबा येणारी जी तुमची राज्यसेवा आहे ना, राज्यसेवा रिटर्न पॅटर्न आपण म्हणतोय, त्याच्यासाठीच हे पुस्तक महत्वाचं का? तर इथं तुम्हाला काय दिलंय बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेतील भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात। आपल्याला सिलेबस मध्ये पण तेच दिलेलं आहे की विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, बरोबर। राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर पहिला। आता तुम्ही सिलेबस डिकोडचे लेक्चर बघितले नसतील तर आधी सिलेबस डिकोडचे लेक्चर बघून घ्या, तिथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे। संत चळवळ, संत परंपरा असेल, इथं तुम्हाला भारतीय वारसा आहे, संस्कृती आहे, त्याच्यानंतर संत चळवळ आहे, हे सगळं तुम्हाला करायचं आहे। संत चळवळ म्हटलं की तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राचा इतिहास अजून डीप मध्ये वाचावा लागतो। तर इथं या घटकांच्या तद्वतच गट ब आणि गट क परीक्षेसाठी सुद्धा जे पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतल्या जातात तिथं सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो आणि या पुस्तकातून तुमची महाराष्ट्राच्या इतिहासाशी परिपूर्ण अशी एक तयारी होणार आहे। भारताच्या पार्श्वभूमीवर लेखक आहेत केसागर सर आणि प्राध्यापक व्ही पाटील सर। ओके, क्लिअर? चला बघा, आता विद्यार्थ्यांना वाटतं इतिहास इतका काही अवघड सब्जेक्ट नाहीये, पण परीक्षा पद्धती पाहता थोडस तुम्ही याचा विचार करा। तर सुधारित 11वी आवृत्ती आलेली आहे बघा। इथं व्ही एस क्षीरसागर सरांचं मनोगत दिलेलं आहे की लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, तर इथं महाराष्ट्राच्या संदर्भात हा एक निर्णायक घटक आहे। म्हणजे भारताचा इतिहास
ज्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत ना ते सगळ्यांनाच येणार आहेत, लक्षात घ्या. सगळे विद्यार्थी अभ्यास करतील, पण तुमचा जो महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्ही दुर्लक्षित केला तर त्याचे मार्क्स तुमचे तिथं मायनस होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्राच्या इतिहासावरती थोडंसं फोकस करायचं आहे. आणि इथून तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत, प्रश्नांची उत्तर आहेत ती या पुस्तकातून मिळून जातील. ठीक आहे, ओके. म्हणजे बघा, इथं पेपर अध्ययन 1 मध्ये भारतीय वारसा, संस्कृती, कला, साहित्य, त्याच्यानंतर संत चळवळ, भक्ती चळवळ, स्वातंत्र्य लढा, हे प्रश्न बाय डिफॉल्ट महाराष्ट्रा संदर्भात विचारलं जाणं म्हणजे आपण गृहीत धरलं पाहिजे की इथूनच विचारले जाणार आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला त्या लेवलचं कंटेंट आपल्या अभ्यासामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. आता आपण इथे इंडेक्स बघूया. पुस्तकाच्या इंडेक्स मधून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपला सिलेबसचा कितपत भाग या पुस्तकातून कव्हर होत आहे. ठीक आहे, ओके. बघा, चला इथं जर आपण बघितलं तर जो पहिला टॉपिक म्हणूया आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास दिलेला आहे. महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक माहिती दिली आपल्या महाराष्ट्राबद्दल, जसं की आपल्या महाराष्ट्राची उत्पत्ती कशी झाली किंवा महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसं पडलं वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल. तर इथं तुम्हाला प्राथमिक माहिती दिलेली आहे, महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास, प्राथमिक माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला अश्मयुगीन संस्कृतीचा कालखंड दिलेला आहे. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो, हा जो अश्मयुगीन संस्कृतीचा कालखंड आहे हा स्किप करतो, आपण करत नाही हा भाग. ठीक आहे, पण हा भाग केला पाहिजे. जे विद्यार्थी राज्यसेवा देत आहेत त्यांनी तरी हे थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे, म्हणजे संस्कृती हा जो घटक तुम्हाला राज्यसेवे अंतर्गत दिलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं वाचलं पाहिजे. बाकी तुम्ही जर फक्त समाज सुधारक वाचत राहत असाल तर राज्यसेवेला तुम्हाला तिथं अडचण येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र नावाचा मागोवा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की महाराष्ट्र हे नाव कसं पडलं, तर महाराष्ट्र नावाचा मागोवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राची भाषा असेल, म्हणजे हा जो भाग आहे हा आपण स्किप करतो, आपण वाचत नाही. पण राज्यसेवा जे विद्यार्थी रिटर्न पॅटर्न मध्ये देणार आहेत ना, त्या विद्यार्थ्यांनी हा भाग स्किप करू नका. इथून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर स्पेशली आपल्याला इथं महाराष्ट्राचा राजकीय इतिहास दिलेला आहे, जो की आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास. ठीक आहे. त्याच्यानंतर सातवाहन घराणे, त्याच्यानंतर महत्वाचे सातवाहन राजे असतील, सातवाहनकालीन समाजाची स्थिती असेल, वाकाटक घराणे असतील, महत्वाचे वाकाटक राजे असतील. आता हा पार्ट आपण मेडिवल हिस्ट्रीमध्ये अभ्यासतो, बरोबर. मेडिवल हिस्ट्रीमध्ये अभ्यासतो, पण इथं वेगळं काय अभ्यासणार, इथं आपण डीप मध्ये अभ्यासणार, बरोबर. तिथं भारताचा इतिहास म्हणून आपण एक थोडासा पार्ट म्हणून महाराष्ट्राबद्दल वाचतो, पण इथं स्पेशली ह्या ह्यांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी कशा पद्धतीने राज्य केलं वगैरे हे आपल्याला इथं अभ्यासावं लागेल. ठीक आहे. जसं की वाकाटक नंदीवर्धन शाखा असेल, वाकाटक वत्सगुल्म शाखा आहे, वाकाटक कालीन समाज स्थिती आहे, चालुक्य घराणे आहेत, महत्वाचे चालुक्य राजे असतील किंवा तिथली समाज स्थिती असेल, त्याच्यानंतर कल्याणीचे चालुक्य असतील, राष्ट्रकूट घराणे असतील, महत्वाचे राष्ट्रकूट राजे, म्हणजे जेवढ्या या राजांनी आपल्या महाराष्ट्रावरती शासन केलेलं आहे ना, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला रिटर्न एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. आणि पूर्व परीक्षेमध्ये पूर्वी पण जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. फक्त रिटर्न साठी आपल्याला इथून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळते. यादव घराणे हा सिक्वेन्स जो आहे ना, हा क्रम जो आहे ना, हा क्रम सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बहमनी राज्य असेल, बहमनी राज्याचे 5 तुकडे, त्याच्यानंतर बहमनी राज्याच्या अंतर्गत परिस्थिती आहे. आता हा सगळा भाग इथं संपतो आणि त्याच्यानंतर मराठी सत्तेचा उदय. लक्षात घ्या, याच्यामध्ये मराठी सत्तेच्या उदयामध्ये स्वराज्याचं वेगळेपण, संभाजी महाराजांबद्दलची इन्फॉर्मेशन असेल, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असेल, मराठी राज्यातील गृहकलह असेल, पेशवाईचा कालखंड आहे, मराठी सत्तेच्या अस्ताची कारणे आहेत, पेशवेकालीन समाज व्यवस्था आहे. तर हा जो भाग आहे ना, हा भाग आयोगाने पूर्व परीक्षेला जास्त विचारलेला नाही. म्हणजे मराठ्यांचा इतिहास जो आहे ना, तो पूर्वला विचारलेला नाहीये, पूर्वी पण नाही विचारलेला, पण मुख्य परीक्षेला तुम्हाला
आता इथून पुढच्या ज्या मुख्य परीक्षा होतील तिथं तुम्हाला मराठी सत्ता, स्वराज्याचं वेगळेपण, त्याच्यानंतर संभाजी महाराजांबद्दल वगैरे विचारलं जाऊ शकतं. हे तुम्ही तिथं थोडस लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. ओके, तर हा झाला आपला पहिला टॉपिक. सेकंड टॉपिक मध्ये काय येतं बघा. सेकंड टॉपिक मध्ये इंग्रजी सत्तेची पायाभरणी आणि विस्तार येतो. ठीक आहे, सेकंड टॉपिक मध्ये इंग्रजी सत्तेची पायाभरणी आणि विस्तार येतो. जसं की इथं तुम्हाला पार्श्वभूमी, कुठल्याही क्वेश्चनसाठी आन्सर रायटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तिथं पार्श्वभूमी लक्षात असणं फार गरजेचं असतं. ठीक आहे, ओके, पार्श्वभूमी लक्षात असणं फार गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला तिथं इंट्रो मध्ये जे कंटेंट आहे ना ते कंटेंट आपल्याला इथं आपलं रेडी होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर बंगाल प्रांतावर इंग्रजांचं नियंत्रण, बंगाल प्रांतावर इंग्रजांचं नियंत्रण असेल किंवा बंगालमध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना आहे, बक्सारची लढाई आहे, रॉबर्ट क्लाइव्ह याची दुसरी कारकीर्द असेल, वॉरन हेस्टिंग, हेस्टिंगच्या सुधारणा, कंपनीच्या राजवटीतील गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली हेस्टिंग असतील, डलहौसी असतील. आता हा सगळा भाग तुम्ही लक्षात घ्या. हा जो भाग आहे हा भाग आपल्यासाठी नवीन काहीच नाहीये, बरोबर आहे. पण हे तुम्हाला आधी अभ्यासावंच लागेल महाराष्ट्रामधली कंपनी राजवट अभ्यासायच्या अगोदर. लक्षात आलं. तर महाराष्ट्रातली कंपनी राजवट स्पेशली तुम्हाला विचारतीलच, पण त्याच्या आधी इंग्रजी सत्तेची पायाभरणी आणि विस्तार कसा झाला आपल्या भारतामध्ये ते देखील तुम्हाला इथं अभ्यासावं लागेल. ओके, तर याच्यानंतर जो महत्वाचा पार्ट आहे तो आपल्यासाठी इथं महाराष्ट्राच्या संदर्भात महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे बघा. आता याच्यामध्ये महाराष्ट्रातील कंपनी राजवट जी आहे ना, महाराष्ट्रातली कंपनी राजवट, तर याच्यामध्ये तुम्हाला जी पार्श्वभूमी आहे ना तर ती पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की महाराष्ट्रामध्ये कंपनीची राजवट कशी चालू झाली. बरोबर, महाराष्ट्रामध्ये कंपनीची राजवट कशी चालू झाली, पार्श्वभूमी तुम्हाला अभ्यासावी लागेल. बरोबर, त्याच्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, एल्फिस्टन संहिता असेल, एल्फिस्टन यांनी शिक्षणाच्या संदर्भात केलेले जे काही बदल असतील किंवा महत्वाचे निर्णय त्यांनी घेतलेले असेल, म्हणजे त्यांचं जे महाराष्ट्रातलं काम आहे ते स्पेशली कशाशी रिलेटेड आहे तर स्पेशली शिक्षणाशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळं एल्फिस्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांच्याबद्दल आपल्याला खूप जास्त अभ्यासावं लागतं. ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण पद्धती असेल, शिक्षणाचं स्वरूप आहे, वृत्तपत्र आहेत, मराठी वृत्तपत्र. आता वृत्तपत्र, मराठी वृत्तपत्र पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, ओके, मुख्य परीक्षेला वेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. बरोबर, त्यांचा इतिहास विचारला जाऊ शकतो किंवा क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने फ्रेम होऊ शकतात, जिथे फक्त वस्तुनिष्ठमध्ये तुम्हाला वृत्तपत्र, लेखक, भाषा आणि कुठून प्रकाशित होतं इतकंच विचारलं जात होतं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर वृत्तपत्रांचा समाज जीवनावरील परिणाम. बघा, आता हा जो पॉइंट आहे ना या पॉइंटला धरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन आन्सर कराल तेव्हा इथं तुम्हाला ही वृत्तपत्रे तिथं एक्झाम्पल म्हणून लिहावी लागतात. ह्या हे वृत्तपत्र होतं, त्याचा समाज जीवनावरती कशा परिणाम झाला या पद्धतीने. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर वृत्तपत्रांच्या कार्यावरील मर्यादा असतील, भौतिक सुधारणा, व्यापार आणि उद्योगधंदे आहेत, ब्रिटिश राजवटीतील कृषी व्यवसाय असतील, मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धत असेल, कंपनी राजवटीचा ताळेबंद असेल. तर स्पेशली महाराष्ट्रातील कंपनी राजवट आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन ना वृत्तपत्रांवरती येतात. हे तुम्ही इथे थोडस लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथून आपल्याला आन्सर रायटिंग साठी खूप सारं कंटेंट मिळतं, स्पेशली महाराष्ट्रामधल्या कंपनीच्या राजवटीबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट आपला टॉपिक आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. बघा, याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, ज्याला आपण समाज सुधारक म्हणतो, बरोबर, म्हणजे समाज सुधारकांवरती क्वेश्चन येतात असं आपण म्हणतो. तर इथं पण तुम्हाला पार्श्वभूमी अभ्यासायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला राजा राममोहन राय, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाजाचं कार्य, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी याच्यावरती क्वेश्चन खूप सारे विचारलेले आहेत. पण सध्या क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो बदलत आहे. तुम्हाला त्यांची उद्दिष्ट विचारली जाऊ शकतात. पूर्वी इतकं विचारलं जात नव्हतं, पण आता तुम्हाला थोडस जास्त विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इतर धर्मातील सुधारणा असतील. आणि आता इथं तुम्हाला ह्या ज्या सुधारणा चळवळी आहेत ना, या सुधारणा चळवळींची थोडक्यात माहिती सांगून सुधारणा
चळवळीची फलनिष्पत्ती विचारली जाऊ शकते किंवा सामाजिक सुधारणा ज्या झालेल्या आहेत ना त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मी फक्त तुम्हाला इथं मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू न सांगते बरं का. प्रिलियम साठी तर तुम्हाला इथून खूप सारं कंटेंट मिळतच आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाहीये. ओके. त्याच्यानंतर 5वा टॉपिक येतो 1857चा उठाव. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की मॅडम हे तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आम्ही अभ्यासणारच आहोत की, बरोबर आहे. पण 1857चा उठाव जो आहे तो स्पेशली तुम्हाला इथं महाराष्ट्राच्या संदर्भात दिलेला आहे. ठीक आहे. तर इथं इंग्रजी सत्ता असेल, 1857च्या उठावाची कारणं असतील, 1857च्या उठावाचं स्वरूप आहे, उठावाची केंद्र आणि नेतृत्व असेल, उठावाच्या अपयशाची कारणं आहेत आणि उठावाचे परिणाम. तर हे सगळं आपण कशाच्या संदर्भात अभ्यासतोय? हे सगळं आपण महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यासतोय. लक्षात आलं तुमच्या? हे सगळं आपण कशाच्या संदर्भात अभ्यासतोय? महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यासतोय. ओके. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रवादाचा उदय, 6वा टॉपिक येतो भारतीय राष्ट्रवादाचा उदय. जो मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा सिक्वेन्स आहे तोच सगळा सिक्वेन्स आहे, फक्त महाराष्ट्रामध्ये काय घडत होतं तेव्हा हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. राष्ट्रवादाची संकल्पना आणि अर्थ आहे, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाला जे कारणीभूत घटक. आता इथं बघा तुम्हाला क्वेश्चन कसा बनतो, राष्ट्रवादाची संकल्पना आणि अर्थ सांगून राष्ट्रवादाच्या उदयाला कारणीभूत असलेले घटक स्पष्ट करा. ठीक आहे. असा एखादा क्वेश्चन तिथं तुम्हाला बनवू शकतो जो 250 शब्दामध्ये उत्तर द्या म्हणून असेल. ओके. किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची पार्श्वभूमी तुम्हाला विचारली जाऊ शकते, पण तिथं तुम्हाला आधी राष्ट्रवाद ही संकल्पना तुम्हाला माहित पाहिजे, कारण क्वेश्चनची सुरुवात अशीच होत असते. लक्षात आलं? क्लिअर? जो टॉपिक आहे तो. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे इथं तुमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. बघा आता इथं जर बघितलं तर राष्ट्रीय स्तरावरील संघटनेची गरज. ठीक आहे. काय गरज होती बाबा राष्ट्रीय स्तरावरती संघटनेची? काँग्रेसची स्थापना कशी झाली, कोणत्या दिशेने वाटचाल केली, त्याच्यानंतर मवाळवादी कालखंड कसा होता, जहालवादी कालखंड कसा होता, त्याचं मूल्यमापन तुम्हाला इथं लिहावं लागेल, किंवा काँग्रेस संबंधीचा सरकारचा दृष्टिकोन कसा होता, हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि स्पेशली आपल्याला महाराष्ट्राबद्दल इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मवाळवादी कालखंडातील काही प्रमुख राष्ट्रीय नेते. बघा कोणता टॉपिक कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे तर तुम्हाला समजलंच पाहिजे, पण टॉपिक कोरिलेट करून आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला एक्झाम्पल लिहिण्यासाठी खूप सारं कंटेंट एकत्र जोडणं गरजेचं असतं. त्यावेळी तुम्हाला तिथं एक्झाम्पल सुचले पाहिजेत किंवा तुमची पूर्व तयारी तशी असली पाहिजे, आणि याच्यासाठी उत्तम पुस्तकांशिवाय पर्याय नाहीये. बरोबर आहे. जर तुम्हाला तुटक कंटेंट मिळत असेल तर तिथं तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॉपर तयारी करू शकत नाहीत. ओके. म्हणजे तिथं जास्त तुमचं कष्ट होऊन जाईल. राष्ट्रीय नेत्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दादाभाई नौरोजी असतील, आणि स्पेशली तुम्ही ऑप्शनल हिस्ट्री जरी तुमचा नसला तरी सुद्धा टाइम पिरियड तुम्ही लक्षात ठेवा. ओके. याच्यामुळे मार्क्स खूप चांगले पडतात. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, फिरोजशाह मेहता असतील, किंवा गोपालकृष्ण गोखले असतील, मावळवादी कालखंडातील प्रमुख जे नेते आहेत ना त्यांच्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. मवाळवादी कालखंड जो आहे त्याचं मूल्यमापन करून या नेत्यांबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि पूर्व परीक्षेला तर फॅक्च्युअल कंटेंट भरपूर आहे विचारण्यासारखं. त्याच्यानंतर आहे जहालमतवादी कालखंड. बघा इथे जहालमतवादाचा उदय आहे. जहालमतवादाच्या उदयाची कारणे आहेत. जहालमतवादी गटाचा कार्यकाल, मवाळमतवाद आणि जहालमतवाद यांच्यामधला जो फरक आहे तो फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय काँग्रेसमधील फूट असेल, जहालमतवादाचं मूल्यमापन, किंवा जहालमतवाद आणि मवाळमतवाद याच्यामधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. मी फक्त इथे इंडेक्स सांगते तुम्हाला, मी तुम्हाला काहीही शिकवत नाहीये. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध आणि राष्ट्रीय चळवळ, होमरूल चळवळ महाराष्ट्राशी रिलेटेड. लक्षात घ्या मवाळ आणि जहाल गटांचं ऐक्य. ठीक आहे. ओके. तर इथं आपला मवाळमतवादी जो कालखंड आहे तो संपतो. त्याच्यानंतर जहालमतवादी कालखंड, याच्यामध्ये 3 नेते खूप महत्वाचे आहेत, जसं की लोकमान्य टिळक आहेत, महर्षी अरविंद घोष आहेत आणि लाला लजपत राय आहेत. ओके. तर तुम्ही याच्या आधी कधी याचा अभ्यास केला असेल तर फक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून केला असेल, त्याच्यामुळं असं समजू नका की हे तर आम्हाला माहितच आहे सगळं, पण मुख्यसाठी खूप सारं नवीन कंटेंट तुम्हाला इथून मिळणार आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनातील गांधी पर्व.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण असं नाही की फक्त याच्यावरतीच क्वेश्चन विचारतात, सगळ्याच टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातात. सिलेबस कव्हर करणं त्याच्यासाठीच गरजेचं असतं. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये असहकार चळवळ, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन, नेहरू अहवाल, सविनय कायदेभंगाची चळवळ, गांधी आयर्विन करार. तर ही जी टाइमलाईन आहे, हा जो क्रम आहे, हा आयोगाने पूर्वी पण विचारलेला आहे. सायमन कमिशन वरती क्वेश्चन आहेत, नेहरू अहवालावरती क्वेश्चन आहेत, गांधीजींचे जे आंदोलन आहेत, 5 मेजर आंदोलन, त्याच्यावरती क्वेश्चन आहेत, गांधी आयर्विन करारावरती क्वेश्चन आहेत. पण आन्सर रायटिंग साठी मात्र हे कसं घडलं, काय घडलं, याचे एकमेकाशी कोरिलेशन का आहे, त्याचे परिणाम काय झाले त्या निर्णयाचे, हे सगळं तुम्हाला इथं काय करावं लागेल, इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, म्हणजे पूर्व परीक्षेसाठी जे तुम्ही अभ्यासले ना, तितकंच मुख्य परीक्षेसाठी सफिशियंट आहे असं जर तुम्ही समजत असाल तर ते चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे इथं थोडंसं आपल्याला व्यवस्थित कंटेंट आपल्याला इथं कलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, चळवळीला पुन्हा प्रारंभ, गांधी आयर्विन करारानंतर जातीय निवाडा आणि पुणे करार असेल. त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, त्याच्यामधली 3री राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल. 35चा भारत विषयक कायदा आहे. काँग्रेसची प्रांतिक मंत्रिमंडळे आहेत. चले जाव पूर्वीच्या घटना असतील, चले जाव चळवळ, जसे की इथं तुम्हाला असहकार चळवळ महत्वाचे, तसेच चले जाव चळवळ पण महत्वाचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेना आहे, किंवा स्वातंत्र्यपूर्व काही घडामोडी आहेत, माउंट बॅटन योजना आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, किंवा इथं तुम्हाला फाळणीची वास्तविकता असेल, वृत्तपत्रांचं याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे म्हणजे कंटेंट तर हे कॉमन आहे, पण जे वृत्तपत्रांचं सामाजिक राजकीय जागृतीचं कार्य आहे ना, ते पण तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर येतो 10वा टॉपिक, महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक, जे आपण प्रत्येक एक्झाम साठी अभ्यासतो. विठ्ठल रामजी शिंदे, गाडगे महाराज, सेनापती बापट असतील, यांची टोपण नावं पण लक्षात ठेवा, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबा आमटे, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे, यांचं अनेकांचं जे योगदान आहे महाराष्ट्रातील म्हटलंय स्पेशली, ते तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, नेक्स्ट आपला टॉपिक आहे 11 नंबरचा, स्वातंत्र्यपूर्व काळातील काही महत्वपूर्ण चळवळी. टॉपिक व्यवस्थित बघा बरं का, आणि तुम्ही शक्यतो तर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच जास्त विचार करा, पूर्वसाठी सगळ्यांना माहितच असतं. ठीक आहे, ओके. तर बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्वपूर्ण चळवळींमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं परिवर्तनाची जी पार्श्वभूमी आहे ही तुम्हाला अभ्यासावी लागते. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, धर्मविषयक विचार आणि कार्य, राजकीय विचार, शिक्षण विषयक विचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर. आता हे सगळं कुणाबद्दल आहे, ज्योतिबा फुल्यांबद्दल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला याच्यावरती 250 शब्दामध्ये एखादा क्वेश्चन बनू शकतो. इतर कार्य त्यांचं असेल, मूल्यमापन आहे, ओके. तर त्यांचे विचार आणि कार्य इथं तुम्ही कोटेशन्स वगैरे वापरू शकता ज्योतिबा फुल्यांबद्दलची. बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुस्तकातून मिळून जाईल. ठीक आहे, ओके. सत्यशोधक चळवळ आहे, सत्यशोधक चळवळीचं योगदान आहे. त्याच्यानंतर राज्याशी शाहू महाराजांबद्दल तर पूर्व परीक्षेला खूप जास्त विचारलं जातं. स्पेशली मेन्सला शिक्षण क्षेत्रातील कार्य विचारतील, सामाजिक सुधारणा विचारतील, बाबासाहेब आंबेडकर. आता यांच्याबद्दलच का, कारण हे महाराष्ट्रातील जास्त यांचं कार्य, बरोबर, यांचं कार्य जास्त कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर जातीयवादाचा उदय आणि वाढ. आता इथं बघा, इथं 1857 नंतरची जी जातीयवादाची वाटचाल आहे ती तुम्हाला दिलेली आहे. सर सय्यद अहमद खान आणि मुस्लिम जातीयवाद असेल, किंवा सामाजिक पार्श्वभूमी आहे, लीगची स्थापना, हिंदू सांप्रदायिकता, काँग्रेस लीग दुरावा का झाला त्याची कारणं असतील, आणि पाकिस्तान निर्मितीची कारण मीमांसा. हे तुम्हाला कुठं विचारलं जाऊ शकतं, जातीयवाद उदय आणि वाढ मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रांतिकारी व डाव्या चळवळी. आता इथे जर बघितलं आपण क्रांतिकारक चळवळी, याच्यामध्ये तुम्ही अर्थ आणि स्वरूप, कुठेही तुम्ही जावा, एखादा टॉपिक स्टार्ट होतोय तर तिथं अर्थ आणि स्वरूप तुम्ही आधी समजून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळी, बंगालमधल्या चळवळी, पंजाब मधल्या चळवळी, हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आणि पूर्वला क्वेश्चन असतातच याच्यावरती.
मग इथं पहिला टप्पा, दुसरा टप्पा पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं कंटेंट मिळून जाईल. डाव्या चळवळी, कम्युनिस्ट पक्षावरती क्वेश्चन आहेत, काँग्रेसमधल्या डाव्या पक्षावरती क्वेश्चन विचारलेत आणि आणखी काही डावे पक्ष. याच्यावरती जेव्हा आयोग क्वेश्चन विचारतो तेव्हा आपण म्हणतो की अरे हे क्वेश्चन कुठून पडले किंवा आउट ऑफ सिलेबस पडले. तर आउट ऑफ सिलेबस नसतात, पुस्तकं तुम्ही त्या लेवलची वापरत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रश्न जे आहेत ना आउट ऑफ सिलेबस वाटतात. ठीक आहे. शेतकरी चळवळ, तर क्रांतिकारी आणि डाव्या चळवळीमध्ये एवढा पाठ तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. ठीक आहे. ओके. दख्खनचे दंगे क्वेश्चन पेपर काढून बघा, क्वेश्चन विचारलेले आहेत का नाही. दख्खनच्या दंग्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले. ठीक आहे. शेतकरी चळवळीचे राष्ट्रीय चळवळीशी नाते असेल, भारतातील कामगार संघटना चळवळ आहे, आदिवासी जमातींचे उठाव, हे पूर्व परीक्षेसाठी तर खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर प्रारंभीचा कालखंड, तर हे थोडस इथून जो पार्ट आहे पुढचा तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. स्वातंत्र्य पूर्व कालखंड असेल आणि स्वातंत्र्य उत्तर कालखंड असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आणि समता, नियतीशी करार, नवस्वतंत्र राष्ट्रापुढील समस्या, बॅलन्स अँसरचा जो तुम्ही निष्कर्ष लिहिता त्याच्यासाठी असं कंटेंट महत्वाचं असतं. संस्थानांच्या विलिनीकरणावरती क्वेश्चन आहे, जुनागड, हैदराबाद, जम्मू काश्मीर. ओके. घडामोडींचा कालखंड, गांधीजींची हत्या, राज्यघटनेची निर्मिती, पहिली सार्वत्रिक निवडणूक. आपण हे स्किप करत होतो पण आता करू नका. नेहरू युग असेल किंवा त्याच्यानंतर भाषावार प्रांतरचना, याच्यावरती पण पूर्व परीक्षेला क्वेश्चन आहेत. भाषावार प्रांतरचनेवरती आहेत का नाहीत बघा, तुम्ही क्वेश्चन पेपर काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊ जाईल. भाषावार प्रांतरचनेची वाटचाल, राज्य पुनर्रचना आयोग, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना आहे, महाराष्ट्र परिषद आहेत, भरपूर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर ही जी चळवळ आहे संयुक्त महाराष्ट्रातील, याच्यामध्ये जे पर्सन होते ना महत्वाचे नेते, त्यांच्यावरती आयोग खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारतात. जसं की एस.एम. जोशी आहेत, भाई डांगे असतील, आचार्य प्रखे आत्रे असतील किंवा क्रांतिसिंह नाना पाटील आहेत, नाग गोरे आहेत, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, यांच्याबद्दल आपण इतकं वाचलेलं नसतं. बरोबर. पूर्व परीक्षेमध्ये जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला डिफिकल्ट वाटतात. पूर्वी मेन्सला जास्त येत होते यांच्यावरती क्वेश्चन वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये, पण आता तुम्हाला पूर्व, मुख्य, रिटर्न सगळीकडेच क्वेश्चन येऊ शकतात कारण सिलेबसचा हा एक भाग आहे. ओके. क्लिअर. चला. त्याच्यानंतर तुम्हाला 1660 ते 1990 पर्यंतच्या घडामोडी सगळ्या दिलेल्या आहेत बघा. याच्यामध्ये तिसरी निवडणूक असेल, इंदिरा गांधी पंतप्रधान पदी असतील, भारत पाक युद्ध आहे, ताशकंद करार आहे, पंजाब समस्या आहे, काश्मीर समस्या आहे. आता हा जो भाग आहे ना, हा भाग सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला ज्वलंत मुद्दे म्हणून इथून एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसं की याच्यामध्ये बघा 1960 ते 1990 हा जो कालखंड आहे याच्यामधल्या जर तुम्ही घडामोडी बघितल्या बघा, याच्यामध्ये स्वातंत्र्य उत्तर पहिल्या दशकातील वाटचाल तुम्हाला दिली आहे. ठीक आहे. तिसरी सार्वत्रिक निवडणूक, 62चं चिनी आक्रमण असेल, पंडित नेहरूजींचं निधन, शास्त्रीजी पंतप्रधानपदी. आता याला मी स्टार करते. भारत पाक युद्ध आणि ताशकंद करार विचारलं जाऊ शकतं, मेन्सला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर येतात इंदिरा गांधीजी पंतप्रधानपदी, 1967च्या निवडणुका असतील, नंतरची सिच्युएशन आहे, लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका, बांगलादेशाची निर्मिती आणि सिमला करार. मग आपण काय करतो, आपण डायरेक्ट बांगलादेशाची निर्मिती आणि सिमला करार वाचतो, पण त्याच्या आधी तुम्हाला लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका, 67ला झालेल्या निवडणुका, इंदिरा गांधीजी पंतप्रधानपदी येतात. हे कंटेंट तुम्हाला करावं लागतं, लक्षात घ्या. ठीक आहे. अर्ध अर्ध करून चालत नाही. 1972 मधील विधानसभा निवडणुका असतील, राजकीय संघर्षाचा कालावधी असेल किंवा गुजरात मधील विद्यार्थी आंदोलन आहे, त्याच्यानंतर बिहार मधील आंदोलन आहे. तर हे पॉइंट आपण व्यवस्थित करत नाही आणि मग आपण म्हणतो की सिलेबस मध्ये कुठून हा क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आणीबाणीच्या निर्णयाचे परीक्षण असेल, आणीबाणी नंतरच्या घटना असतील, जनता पक्षाची राजवट असेल किंवा 7व्या लोकसभेच्या निवडणुका असतील, इंदिराजी पुन्हा पंतप्रधानपदी, राजीव गांधी पंतप्रधानपदी, राजीवजींची कारकीर्द आहे. त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांचा उदय, हाही मुद्दा तुम्हाला इथे दिलेला आहे. व्ही.पी. सिंग असतील, चंद्रशेखर असतील, त्याच्यानंतर हरित क्रांती, नक्षलवादाचा उदय, शिवसेनेचा उदय,
आता हे महाराष्ट्रातील पुलोदचा प्रयोग असेल, बंगालवर डाव्या आघाडीचं वर्चस्व आहे, किंवा पंजाब समस्या, काश्मीर समस्या, धार्मिक कट्टरतावाद, तर हे स्पेसिफिक मुद्दे जे आहेत ना, हे स्पेसिफिक मुद्दे तुम्हाला खूप डिटेलमध्ये अभ्यासावे लागतील. लक्षात घ्या, फक्त वरवर अभ्यासून चालतील का? नाही चालणार. कारण का? तुम्ही राज्यसेवा लेवलची एक्झाम देताय. हा, तुम्ही कंबाईन साठी करत असाल तर याच्यातला काही भाग तुम्ही स्किप करू शकता जर तुम्ही कंबाईनची परीक्षा देत असाल. पण जर तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देत असाल तर तुम्हाला इथून कोणताही भाग स्किप करून चालणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला अजून डिटेलमध्ये उलट याच्यावरती प्रिपरेशन करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे धार्मिक कट्टरतावादाचा वाढता प्रभाव. इंदिरा गांधी जी असतील किंवा जयप्रकाश नारायण असतील तर यांच्याबद्दल पण आपल्याला तिथं वाचावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आणि जो की तुम्हाला राज्यसेवा पूर्वला पूर्वी विचारत होते पण इतकं डीप मध्ये विचारत नव्हते, जे की आता मेन्सला विचारलं जाऊ शकतं, महाराष्ट्रातील कला. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मानवी संस्कृती कला, शिल्पकला, स्थापत्यकला, चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक, दशावतार क्वेश्चन विचारलाय पूर्वी, तमाशा, चित्रपट, सण आणि उत्सव. स्पेशली आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला ऑल ओव्हर भारतातील तर करायचंच आहे, कारण राज्यसेवेसाठी ते करावंच लागतं आर्ट अँड कल्चर मध्ये. पण इथे जीएस पेपर साठी तुम्हाला जीएस पेपर 1 साठी जो स्पेशली महाराष्ट्राचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे ना, तर तिथं तुम्हाला हे सगळं काय करावं लागेल, करावं लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर समाज जीवनावरील साहित्याचा प्रभाव. ओके, समाज जीवनावरील साहित्याचा प्रभाव. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला मराठीचा उत्पत्ती काल आहे, महानुभाव पंथ आहे, संत साहित्य, संत. आता ह्यांच्यावरती राज्यसेवा पूर्वला क्वेश्चन होते, पूर्वीपासूनच होते, बरोबर. पण इथं तुम्हाला मेन्सच्या सिलेबस मध्ये संत चळवळ, वारकरी संप्रदाय वगैरे डिटेलमध्ये करावा लागतोय, बरोबर. तर इथं तुम्हाला संत साहित्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास, इथं तुम्हाला त्यांचे जे काही अभंग असतील त्यातील काही ओव्या तुम्हाला तयारी करावी लागतील आन्सर रायटिंग साठी. ओके, इतरांपेक्षा तुमचं आन्सर कसं जास्त अट्रॅक्टिव्ह राहील याचा तुम्हाला विचार करावा लागेल. त्याच्यानंतर संत साहित्याचा समाज जीवनावरती प्रभाव कशा प्रकारे पडला, 250 शब्दामध्ये एक्सप्लेन करा, 150 शब्दामध्ये एक्सप्लेन करा, असा एखादा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. पंडित कवी, शाहिरी काव्य असेल, पंडिती आणि शाहिरी वाङ्मयाचा प्रभाव असेल, अर्वाचीन साहित्य असेल, वैचारिक लिखाण असेल, त्याच्यानंतर ललित निबंध, कादंबरी, कथा, काव्य, काही वाङ्मय प्रकार असतील, चरित्र, आत्मचरित्र, नागर साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य. तर हे सगळं आपण पूर्वी केलंय का? आठवा तुम्ही, आपण पूर्वी नाही केलेलं, बरोबर. पण राज्यसेवेचा सिलेबस काय सांगतो की याच्यावरती तुम्हाला स्पेशली क्वेश्चन विचारले जाणार, कारण सिलेबस मध्ये ते मेन्शन आहे, स्पेशली तुम्हाला ते हायलाइट करून दिलेलं आहे सिलेबस मध्ये. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू न खूप जास्त महत्वाचं आहे. आता जे विद्यार्थी सप्टेंबरमध्ये पूर्व परीक्षा देत आहेत, बरेच विद्यार्थी पूर्व प्लस मुख्यची तयारी करतात, काही विद्यार्थी फक्त पूर्वचीच तयारी करतात. तर पूर्व आणि मुख्य एकत्रित तयारी केली पाहिजे. आता तुमच्या परीक्षेला आता आहे मे महिना, 3 महिन्यांनी तुमची प्रिलियम आहे. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेन्सचा सिलेबस बऱ्यापैकी कव्हर केला असेल आणि येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुम्ही पूर्वचा म्हणजे फुल फोकस करत असाल. त्याच्यामध्ये पण काही घटक पूर्व आणि मुख्यला एकत्रित आहे, ज्याच्यामुळे असं नाही की तुमचा मेन्सचा अभ्यास स्टॉप होतोय, सिलेबस ओव्हरलॅप होतोय. फक्त पूर्वला तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जास्त भर द्यावा लागतो आणि मेन्स साठी तुम्हाला त्या आन्सर रायटिंग करावं लागेल. पण पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू असताना पण आन्सर रायटिंगला वेळ द्या. असं मनात आणू नका की माझी पूर्व नाही निघाली तर माझा काय उपयोग आहे आन्सर रायटिंग करून. तुमचं ध्येय पक्का असेल तर फर्स्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये एक्झाम निघेल. सो आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस थांबवू नका आणि म्हणूनच पुस्तकं घ्या आणि पुस्तकातून चांगले क्वेश्चन बनवा. यूपीएससीचे क्वेश्चन पेपर हाताशी घ्या, मराठी ट्रान्सलेशन करा आणि आन्सर रायटिंगला चालू करा. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पुस्तकांच्या आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी कमेंट्स वाचलेत की बुक ऑर्डर होत नाहीये, असं कधीच होत नाही, लक्षात घ्या.
पुस्तकं ऑर्डर होतात. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे आला तर तसं होऊ शकतं. बरेच विद्यार्थी लॉग इन रजिस्टर करत नाहीत. आधी लॉग इन रजिस्टर करून घ्या. इथं तुमचा ईमेल आयडी टाका. बघा, जेव्हा लॉग इन रजिस्टर वरती तुम्ही क्लिक करता, तुमचा ईमेल आयडी टाका, तुमचा फोन नंबर टाका, तुमचा ऍड्रेस टाका. त्याच्यानंतर तुम्ही पुस्तकं ऍड करा. फक्त तुम्हाला इथे कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन असतो. तुम्हाला आधी पेड करावे लागतात. 4 ते 5 दिवसामध्ये आपली पुस्तकं मिळून जातात. ठीक आहे, ओके. कोड वापरा, कुपन कोड वापरा, तिथे डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. जर काही अडचणी असतील तर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.